नमस्कार. VAJ अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण बॉम्बे हायकोर्ट क्लर्कसाठी कॉम्प्युटरवर आधारित 100 प्रश्न पाहणार आहोत आणि अतिशय IMP असे हे 100 प्रश्न आहेत. 10 मार्क्स तुमचे फिक्स, कारण 10 प्रश्न आपल्याला कॉम्प्युटरवर विचारले जाणार आहेत. तर IMP असे 100 प्रश्न आपण या एकाच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ थोडासा मोठा होईल कारण 100 प्रश्न असल्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि VAJ अकॅडमी हे आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. सुरुवातीला काही सेकंद माझी जाहिरात. जर तुम्हाला न्यायालय भरती ई-बुक विकत घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि न्यायालय भरती ई-बुक विकत घ्या. फक्त 215 रुपये किंमत आहे, पण यामधून संपूर्ण सिलेबस तुमचा कव्हर होतो. प्लस यामध्ये मी तुम्हाला 150 पेक्षा जास्त म्हणजे आत्तापर्यंत 163 टेस्ट त्यामध्ये अपलोड झालेल्या आहेत आणि त्या सगळ्याच्या सगळ्या टेस्ट इंग्लिश लँग्वेजमध्ये आहेत. म्हणजे सिलेबस तर वेगळा दिलेलाच आहे, त्याच्या व्यतिरिक्त हायकोर्ट क्लर्क पेपर म्हणून एक फोल्डर आहे या ई बुकमध्ये. त्यामध्ये आत्तापर्यंत 163 टेस्ट टॉपिक वाईज 163 टेस्ट दिलेले आहेत PDF स्वरूपामध्ये. निश्चितच तुम्हाला त्याचा परीक्षेला फायदा होईल आणि इंग्लिश भाषेमध्ये त्या टेस्ट आहे, कारण आपला जो पेपर आहे ना तो पूर्णपणे इंग्लिश भाषेमध्ये असणार आहे आणि फक्त 215 रुपये किंमत आहे आणि एका टेस्टमध्ये 25 प्रश्न आहेत. असं छानपैकी व्यवस्थित दिलेलं आहे. चला तर मग आता पहिला प्रश्न पाहूयात आपण. तर या ठिकाणी पहा, जो पहिला प्रश्न आहे तो आहे विच ऑफ द फॉलोइंग इज द ब्रेन ऑफ द कॉम्प्युटर. म्हणजे खालीलपैकी कॉम्प्युटरचा ब्रेन कशाला म्हटलं जातं असा तो प्रश्न आहे. तर कॉम्प्युटरचा जो ब्रेन असतो ना तो कोणाला म्हणतात माहीत आहे का? तर CPU ला कॉम्प्युटरचा ब्रेन असं म्हटलं जातं. CPU चा लॉंग फॉर्म काय आहे? तर सेंट्रल प्रोसेसिंग युनिट असा त्याचा लॉंग फॉर्म आहे. चला तर मग आता आपण दुसरा प्रश्न पाहूयात. दुसरा प्रश्न आहे पाहता विच डिवाइस. दुसरा प्रश्न आहे विच डिवाइस इज यूज्ड टू इनपुट डेटा इनटू अ कॉम्प्युटर. मग आता या ठिकाणी आपला इनपुट डिवाइसवर हा प्रश्न आहे. तर याच्यामध्ये पहा, मॉनिटर हे आउटपुट डिवाइस आहे, प्रिंटर हे इनपुट डिवाइस आहे. त्याच्यानंतर की विच डिवाइस इज यूज्ड टू इनपुट डेटा इनटू अ कॉम्प्युटर असा तो प्रश्न आहे. सॉरी, प्रिंटर हे आउटपुट डिवाइस आहे, मॉनिटर आउटपुट डिवाइस आहे, स्पीकर आउटपुट डिवाइस आहे आणि हा जो कीबोर्ड आहे ना हा इनपुट डिवाइस आहे. तर C हे त्याचं उत्तर आहे. कीबोर्ड हा इनपुट डिवाइस आहे आणि मॉनिटर, प्रिंटर, स्पीकर हे सगळे कसे आहेत? आउटपुट डिवाइसेस आहेत. तर कीबोर्ड हे त्याचं उत्तर आहे. चला त्याच्या पुढे आता तिसरा प्रश्न पाहूयात आणि प्रश्न आहे विच मेमरी इज होलॅटाईल. त्याच्यामध्ये जी होलॅटाईल मेमरी आहे ना ती आहे रॅम. रॅम म्हणजे काय? रॅन्डम ॲक्सेस मेमरी असं त्याला म्हटलं जातं आणि ही जी रॅम आहे ना ती होलॅटाईल असते. त्याच्या पुढचा प्रश्न आहे आता चौथा प्रश्न आता स्क्रीनवर दिसेल तुम्हाला आणि प्रश्न आहे पहा विच ऑफ द फॉलोविंग इज नॉट अन आउटपुट डिवाइस. खालीलपैकी कोणता आउटपुट डिवाइस नाही? तर मॉनिटर हे आउटपुट डिवाइस आहे, स्पीकर हे आउटपुट डिवाइस आहे, प्रिंटर हे आउटपुट डिवाइस आहे, पण स्कॅनर इज नॉट आउटपुट डिवाइस. स्कॅनर इज अ इनपुट डिवाइस. तर स्कॅनर हे आपलं उत्तर आहे. त्याच्या पुढे आता पाचवा प्रश्न आहे व्हॉट टाईप ऑफ सॉफ्टवेअर इज विंडोज. म्हणजे हा जो विंडोज आहे ना हा विंडोज कोणत्या स्वरूपाचं सॉफ्टवेअर आहे? तर विंडोज ही एक ऑपरेटिंग सिस्टीम आहे. मग ऑपरेटिंग सिस्टीम जी असते ना तिलाच काय म्हणलं जातं माहीत आहे का? तर तिला सिस्टीम सॉफ्टवेअर असं म्हटलं जातं. जी ऑपरेटिंग सिस्टीम असते तिला काय म्हटलं जातं? सिस्टीम सॉफ्टवेअर असं म्हणतात. त्यामुळं विंडोज हे काय आहे? सिस्टीम सॉफ्टवेअर आहे किंवा ऑपरेटिंग सिस्टीम आहे. त्याच्या पुढे आता विच वन इज नॉट अ टाईप ऑफ कॉम्प्युटर. की खालीलपैकी कोणता कॉम्प्युटरचा प्रकार नाही असा आपला प्रश्न आहे. तर दिलेल्या पर्यायामध्ये ना सुपर कॉम्प्युटर हा कॉम्प्युटरचा प्रकार आहे, मायक्रो कॉम्प्युटर हा कॉम्प्युटरचा प्रकार आहे, मिनी कॉम्प्युटर हा सुद्धा कॉम्प्युटरचा प्रकार आहे, पण हा जो मॅक्रो कॉम्प्युटर आहे ना हा कॉम्प्युटरचा प्रकार नाही. तर मॅक्रो कॉम्प्युटर हे आपलं उत्तर आहे. त्याच्या पुढे आता सातवा प्रश्न स्क्रीनवर दिसत आहे तुम्हाला विच की इज यूज्ड टू डिलीट वन कॅरेक्टर टू द लेफ्ट. म्हणजे डावीकडील एक कॅरेक्टर जर आपल्याला डिलीट करायचा असेल तर कोणत्या कीचा वापर केला जातो? तर डावीकडील एक कॅरेक्टर जर डिलीट करायचा असेल तर बॅकस्पेस या कीचा वापर केला जातो आणि उजवीकडील एक कॅरेक्टर जर डिलीट करायचा असेल तर डिलीट या कीचा वापर केला जातो.
याचं उत्तर आहे बॅट पेस, हे त्याचं उत्तर आहे. चला आता त्याच्या पुढे 8वा प्रश्न पाहूयात आपण. आणि प्रश्न तुम्हाला स्क्रीनवर दिसतोय पहा. प्रश्न आहे द फिजिकल कंपोनंट्स ऑफ अ कॉम्प्युटर आर कॉल्ड, म्हणजे कॉम्प्युटरचे जे फिजिकल कंपोनंट्स असतात ना त्यांना काय म्हणतात. तर द फिजिकल कंपोनंट्स ऑफ अ कॉम्प्युटर आर कॉल्ड हार्डवेअर. कॉम्प्युटरचे जे फिजिकल कंपोनंट्स असतात त्यांनाच आपण काय म्हणतो, हार्डवेअर असं म्हणतो. हार्डवेअर हे त्याचं उत्तर आहे. आणि हार्डवेअर हे असे भाग असतात कॉम्प्युटरचे जे आपण डोळ्यांनी पाहू शकतो, त्यांना टच करू शकतो, असे भाग असतात. विच ऑफ द फॉलोइंग स्टोअर्स परमानंट डेटा, खालीलपैकी कोणत्या स्टोरेजमध्ये परमानंट डेटा ठेवला जातो. तर याचं जे उत्तर आहे ना ते आहे रोम. रोम हा जो स्टोरेज आहे त्याच्यामध्ये परमानंट डेटा ठेवला जातो. आणि रोमचा जो लॉंग फॉर्म आहे ना तो आहे रीड ओनली मेमरी. रोमचा लॉंग फॉर्म काय आहे, रीड ओनली मेमरी असा त्याचा लॉंग फॉर्म आहे. त्याच्यानंतर विच लँग्वेज इज बायनरी, तर बायनरी लँग्वेज कोणती आहे, तर याच्यामध्ये पहा 0 and 1 धिस लँग्वेज इज बायनरी. हे त्याचं उत्तर आहे. आपण कॉम्प्युटरला ज्या कमांड वगैरे देतो ना त्या बायनरी लँग्वेजच्या माध्यमातूनच देत असतो. त्याच्या पुढचा प्रश्न आहे थोडंसं मला झूम, आता तुम्हाला प्रश्न पूर्ण दिसेल पहा. प्रश्न असा आहे विच पार्ट ऑफ कॉम्प्युटर इज रिस्पॉन्सिबल फॉर ॲरिथमेटिक ऑपरेशन्स. तर कॉम्प्युटरचा कोणता भाग आहे जो ॲरिथमेटिक ऑपरेशनसाठी महत्त्वाचा असतो, म्हणजे गणितीय क्रियासाठी. तर तो आहे अलू. आता अलूचा जो लॉंग फॉर्म आहे ना तो आहे ॲरिथमेटिक लॉजिकल युनिट असा त्याचा लॉंग फॉर्म आहे. तर तो महत्त्वाचा आहे. त्याच्या पुढे मी झूम करतो आता. त्याच्या पुढचा प्रश्न पाहूयात. 12 नंबरचा प्रश्न आता तुम्हाला स्क्रीनवर दिसेल. आणि प्रश्न आहे पहा, व्यवस्थित समजतंय सर्वांना, काही अडचण नाही ना, थोडंसं फास्ट वाटत असेल पण 100 प्रश्न घ्यायचे, स्लो घेतलं तर खूप मोठा व्हिडिओ होईल. व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ सीपीयू. सीपीयूचा फुल फॉर्म काय आहे, मी तुम्हाला आधीच सांगितलं की सेंट्रल प्रोसेसिंग युनिट असा त्याचा फुल फॉर्म आहे. बी हे त्याचं उत्तर आहे, सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. चला त्याच्या पुढे आता 13 नंबरचा प्रश्न पाहूयात आपण. आणि प्रश्न आहे विच ऑफ द फॉलोइंग इज अन ऑपरेटिंग सिस्टीम. आता दिलेल्या याच्यामध्ये ऑपरेटिंग सिस्टीम कोणता आहे असा तो प्रश्न आहे. खरं म्हणजे याचं उत्तर आपण वरच मी तुम्हाला सांगितलं होतं, विंडोज हे कोणतं सॉफ्टवेअर आहे तर सिस्टीम सॉफ्टवेअर. आणि तेव्हा सांगितलं होतं की विंडोज ही ऑपरेटिंग सिस्टीम आहे आणि ती ऑपरेटिंग सिस्टीम असल्यामुळं त्याला सिस्टीम सॉफ्टवेअर असं म्हटलं जातं. तर विंडोज ही काय आहे, ऑपरेटिंग सिस्टीम आहे. आणि MS एक्सेल आहे, टॅली आहे, फोटोशॉप आहे, हे ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर्स आहेत. चला त्याच्या पुढचा प्रश्न पाहूयात आता. विच मेमरी इज युज्ड टू स्टोअर द बायस. आता बायस स्टोअर करण्यासाठी कोणत्या मेमरीचा वापर केला जातो असा तो प्रश्न आहे. विच मेमरी इज युज्ड टू स्टोअर द बायस. तर बायस स्टोअर करण्यासाठी कोणती मेमरी वापरतात माहिती आहे का, रोम ही मेमरी वापरली जाते. रोम म्हणजेच रीड ओनली मेमरी असं त्याला आपण म्हणतो. त्याच्या पुढे आता 15 नंबरचा प्रश्न आहे. विच ऑफ दीज इज अ पॉइंटिंग डिव्हाइस. खालीलपैकी कोणता पॉइंटिंग डिव्हाइस म्हटल्या. आता इथे पहा तुम्हाला स्क्रीनवर ॲरो दिसत आहे की नाही, तर ॲरो हा पॉइंटिंग आहे. मग हा ॲरो कुणाचा आहे, माऊसचा आहे. तर माऊस इज अ पॉइंटिंग डिव्हाइस. माऊस हे त्याचं उत्तर आहे. ठीक आहे, माऊस हे काय त्याचं उत्तर आहे. चला 16 नंबरचा प्रश्न पाहूयात आपण आता. आणि प्रश्न आहे विच युनिट इज युज्ड टू मेजर मेमरी. म्हणजे मेमरी मोजण्यासाठी कोणतं युनिट वापरलं जातं असा तो प्रश्न आहे. तर मेमरी मोजण्यासाठी कोणतं युनिट वापरलं जातं माहिती आहे का, तर त्याचं उत्तर आहे बाईट. बाईट हे जे एकक आहे ना हे मेमरी मोजण्यासाठी वापरलं जातं. हर्ट्स जे आहे ते वारंवारता मोजण्यासाठी, आणि पिक्सल हे आपल्या फोटोमध्ये वापरलं जातं. पहा किती मेगा पिक्सल कॅमेरा आहे म्हणतो की नाही आपण. लिटर हे तर लिक्विड स्वरूपातल्या वस्तू मोजण्यासाठी वापरलं जाणारं युनिट आहे. तर बाईट हे त्याचं उत्तर आहे. चला आता 17 नंबरचा प्रश्न आपण पाहूयात. आणि प्रश्न आहे पहा, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट सॉफ्टवेअर. खालीलपैकी कोणतं सॉफ्टवेअर नाही असा तो प्रश्न आहे. तर MS वर्ड हे ॲप्लिकेशन म्हणजे सॉफ्टवेअर आहे. प्रिंटर ड्रायव्हर हे सुद्धा सॉफ्टवेअर आहे. कीबोर्ड हा सॉफ्टवेअर नाही. आणि अँटीव्हायरस हा सुद्धा सॉफ्टवेअर आहे. तर C हे त्याचं उत्तर आहे, कीबोर्ड इज नॉट अ सॉफ्टवेअर. रिमेनिंग आर सॉफ्टवेअर्स. चला त्याच्या पुढे आता पाहूयात आपण.
पुढचा प्रश्न आहे, असेच प्रश्न तुम्हाला बॉम्बे हायकोर्ट क्लर्क पेपरमध्ये विचारले जाणार आहेत. विच इज नॉट अन इनपुट डिव्हाइस, खालीलपैकी कोणतं इनपुट डिव्हाइस नाही? तर कीबोर्ड इज अ इनपुट डिव्हाइस, स्कॅनर इज अ इनपुट डिव्हाइस, जॉयस्टिक इज अ इनपुट डिव्हाइस, बट मॉनिटर इज नॉट इनपुट डिव्हाइस. मॉनिटर हे त्याचं उत्तर आहे. डी हे त्याचं उत्तर आहे, मॉनिटर. चला त्याच्या पुढे पाहूयात आता 19 नंबरचा प्रश्न. आणि प्रश्न आता तुम्हाला स्क्रीनवर दिसेल. 1 सेकंद द्या मला. प्रश्न आहे पहा, व्हॉट डज GUI स्टँड फॉर? तर GUI म्हणजे काय हे आपल्याला सांगायचं आहे. तर GUI म्हणजे काय माहिती आहे का? तर GUI चा जो लॉंग फॉर्म आहे ना, तो आहे पहा ग्राफिकर युजर इंटरफेस, असा त्याचा लॉंग फॉर्म आहे. बी हे त्याचं उत्तर आहे. ग्राफिकर युजर इंटरफेस हे त्याचं उत्तर आहे. त्याच्या पुढे 20 नंबरचा प्रश्न आता स्क्रीनवर दिसतोय. आणि प्रश्न आहे, विच की इज युज्ड टू रिफ्रेश द पेज? म्हणजे एखादं पेज आहे ते जर आपल्याला रिफ्रेश करायचं असेल तर कोणती की वापरली जाते? तर त्याचं उत्तर आहे F5. ह्या फंक्शन कीज असतात बरं का. फंक्शन कीज आहेत 1 पासून 12 पर्यंत. त्या 12 की असतात. त्या F म्हणजे फंक्शन. तर F5 ही जी फंक्शन की आहे ना, ती रिफ्रेश करण्यासाठी वापरली जाते. चला त्याच्या पुढे आता पुढचा प्रश्न पाहूयात आता. पुढचा प्रश्न आहे, व्हॉट डज USB स्टँड फॉर? तर USB चा आपल्याला लॉंग फॉर्म या ठिकाणी सांगायचा आहे. आणि USB चा लॉंग फॉर्म काय माहिती आहे का? तर तो आहे युनिव्हर्सल सिरियल बस, हे त्याचा लॉंग फॉर्म आहे. युनिव्हर्सल सिरियल बस म्हणजेच आपण त्याला काय म्हणतो? USB या नावाने ओळखतो. आता सध्या USB चार्जर असतात पहा, किंवा C टाईप चार्जर असतात मोबाईलसाठी, आणि लॅपटॉपला USB पोर्ट असतात पहा अटॅच करण्यासाठी. चला त्याच्या पुढे, विच ऑफ दिस इज नॉट अ वेब ब्राउझर? खालीलपैकी कोणतं वेब ब्राउझर नाही? तर याच्यामध्ये क्रोम हे वेब ब्राउझर आहे, फायरफॉक्स हे वेब ब्राउझर आहे, सफारी हे सुद्धा वेब ब्राउझर आहे, बट ॲडोब रीडर इज नॉट अ वेब ब्राउझर. आणि वेब ब्राउझर म्हणजे काय? तर असं ब्राउझर ज्यावरून आपण वेगवेगळ्या वेबसाईट ओपन करतो, वेगवेगळी माहिती घेतो, त्याला आपण वेब ब्राउझर असं म्हणत असतो. त्याच्या पुढे पहा आता, विच वन इज अ प्रोग्रामिंग लँग्वेज? तर खालीलपैकी कोणती प्रोग्रामिंग लँग्वेज आहे असं आपल्याला विचारलेलं आहे. तर याच्यामध्ये ना आता जी प्रोग्रामिंग लँग्वेज आहे याच्यामध्ये HTML हे त्याचं उत्तर आहे. HTMLचा लॉंग फॉर्म काय? तर हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज. आता ॲक्च्युली ही काही प्रोग्रामिंग लँग्वेज नसते, पण HTML ही लँग्वेज आहे. एक्सेल ही काही लँग्वेज नाही, टॅली लँग्वेज नाही, पॉवर पॉईंट लँग्वेज नाही. हे ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर्स आहेत. पण HTML ही काय आहे? लँग्वेज आहे. आणि त्याचा लॉंग फॉर्म आहे हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज, असा त्याचा फुल फॉर्म होतो. त्याच्या पुढचा प्रश्न आपण आता पाहूयात. त्याच्या पुढचा प्रश्न आहे पहा, व्हॉट टाईप ऑफ स्टोरेज डिव्हाइस इज अ हार्ड डिस्क? म्हणजे आपली जी हार्ड डिस्क आहे ना, ती कोणत्या प्रकारचं स्टोरेज डिव्हाइस आहे? तर हार्ड डिस्क हे जे आहे ना, हे सेकंडरी स्टोरेज डिव्हाइस आहे. बी हे त्याचं उत्तर आहे, सेकंडरी स्टोरेज डिव्हाइस. मला कमेंटमध्ये सांगा बरं, प्रायमरी स्टोरेज डिव्हाइस कोणतं असतं? कॉम्प्युटरमध्ये प्रायमरी स्टोरेज डिव्हाइस कोणतं असतं ते मला कमेंटमध्ये आवर्जून सांगा. विच शॉर्टकट इज युज्ड टू कॉपी? आता कॉपी करण्यासाठी कोणता शॉर्टकट वापरला जातो? तर Ctrl+C हा जो शॉर्टकट आहे हा कॉपी करण्यासाठी वापरला जातो. अजून आपल्याला 75 प्रश्न पाहिजेत मित्रांनो. जर तुम्हाला न्यायालय भरती ई बुक विकत घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि न्यायालय भरती ई बुक विकत घ्या. फक्त आणि फक्त 215 रुपयामध्ये तुम्हाला संपूर्ण सिलेबस म्हणजे GK, कॉम्प्युटर, मराठी ग्रामर, इंग्लिश ग्रामर, मॅथ्स, रिझनिंग हे सर्व टॉपिक म्हणजे विषय मिळतील. प्लस याच्यामध्ये आपला पेपर इंग्लिश भाषेमध्ये येणार आहे. म्हणून मी हायकोर्ट क्लर्क पेपर नावाचं एक फोल्डर आहे या ई बुकमध्ये. त्या फोल्डरमध्ये इंग्लिश भाषेमध्ये आत्तापर्यंत 163 टेस्ट दिलेले आहेत. 25-25 मार्काच्या टॉपिक वाईज टेस्ट आहेत. आणि तुम्हाला डेफिनेटली त्याचा परीक्षेत फायदा होणार आहे. परीक्षेत जसे प्रश्न विचारले जाणार आहेत तसेच इंग्लिश भाषेतून सगळ्या टॉपिकवरचे प्रश्न त्या प्रत्येक टेस्टमध्ये किंवा पेपरमध्ये दिलेले आहेत. 163 टेस्ट. आणि हा तर सिलेबस दिलेलाच आहे. त्या व्यतिरिक्त सरावासाठी वेगळे 163 टेस्ट दिलेले आहेत. अजूनही त्यामध्ये ॲड होणार आहेत. ठीक आहे. चला आता आपण त्याच्या पुढचा प्रश्न पाहूया. पुढचा प्रश्न आहे, व्हॉट डज, एकच सेकंद मला पेन छोटा करू द्या पॉईंट.
व्हॉट डज CPU स्टँड फॉर? तर CPUचा जो लॉन्ग फॉर्म आहे ना तो आहे सेंट्रल प्रोसेसिंग युनिट, असा त्याचा लॉन्ग फॉर्म आहे. बी हे त्याचं उत्तर आहे. त्याच्या पुढे आता 27 नंबरचा प्रश्न स्क्रीनवर दिसेल तुम्हाला. प्रश्न आहे पहा, विच ऑफ द फॉलोइंग इज अन इनपुट डिव्हाइस? खालीलपैकी कोणतं इनपुट डिव्हाइस आहे? तर या ठिकाणी कीबोर्ड हे काय आहे? इनपुट डिव्हाइस आहे. बाकीचे सगळे कसे आहेत? आउटपुट डिव्हाइसेस आहेत. मॉनिटर, प्रिंटर, स्पीकर हे कसे आहेत? आउटपुट डिव्हाइस आहेत. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे आता, विच कंपोनंट इज रिस्पॉन्सिबल फॉर परफॉर्मिंग कॅल्क्युलेशन्स इन अ कॉम्प्युटर? म्हणजे कॉम्प्युटरमध्ये कॅल्क्युलेशनसाठी कोणतं कंपोनंट महत्त्वाचं आहे? तर ते आहे आलू. आलू म्हणजेच अरिथमेटिक अँड लॉजिकल युनिट. आलू हे त्याचं उत्तर आहे. चला त्याच्या पुढे चौथा प्रश्न पाहूयात आता. विच मेमरी इज टेम्पररी अँड होलॅटाईल? याच्यामध्ये जी टेम्पररी आणि होलॅटाईल असणारी जी मेमरी आहे ना ती आहे रॅम. रॅम म्हणजे काय? रॅन्डम ॲक्सेस मेमरी. तर ती टेम्पररी असते आणि होलॅटाईल असते. तर हे लक्षात ठेवा. त्याच्या पुढे आता, व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ STTP? काय प्रश्न आहे आपला? व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ STTP? आता STTPचा जो फुल फॉर्म आहे ना तो आहे हायपर, म्हणजे त्याचा लॉंग फॉर्म आहे हायपर टेस्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल. किती नंबरचं उत्तर आहे? ए त्याचं उत्तर आहे. हायपर टेस्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल हे त्याचं उत्तर आहे. चला त्याच्या पुढे आता 6वा प्रश्न पाहूयात. आणि प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ स्टोरेज डिव्हाइस? खालीलपैकी कोणतं स्टोरेज डिव्हाइस नाही? तर हार्ड डिस्क हे स्टोरेज डिव्हाइस आहे. रॅम हे स्टोरेज डिव्हाइस आहे. CD हे सुद्धा स्टोरेज डिव्हाइस आहे. पण मॉनिटर हे स्टोरेज डिव्हाइस नाही. तर मॉनिटर हे काय आहे? डिस्प्ले करतं, आपल्याला दाखवणे, जे काही तुम्ही काम करताय ते दाखवण्याचं काम मॉनिटर करत असतो. विच सॉफ्टवेअर इज युज्ड फॉर टायपिंग डॉक्युमेंट? डॉक्युमेंट टाईप करण्यासाठी कोणतं सॉफ्टवेअर वापरलं जातं? तर MS वर्ड हे जे सॉफ्टवेअर आहे ना हे डॉक्युमेंट टाईप करण्यासाठी वापरलं जातं. MS एक्सेल जे आहे ते चार्ट, टेबल हे तयार करण्यासाठी वापरलं जातं. MS पेंट हे जे आहे ते पेंटिंग करण्यासाठी, चित्र वगैरे काढण्यासाठी. आणि पॉवर पॉईंट हे प्रेझेंटेशनसाठी वापरलं जाणारं सॉफ्टवेअर आहे. तर बाकीच्या सॉफ्टवेअरची सुद्धा तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. चला त्याच्या पुढे आता प्रश्न पाहूयात. पुढचा प्रश्न आहे 33 नंबरचा. विच की इज युज्ड टू अंडू द लास्ट ॲक्शन? म्हणजे आपण आधी जे केलेलं आहे ते परत आणण्यासाठी कोणत्या कीचा वापर केला जातो, असा तो प्रश्न आहे. तर त्याचं उत्तर आहे कंट्रोल-Z. आता याच्यामध्ये लक्षात ठेवा, कंट्रोल-Z हे कशासाठी आहे? तर अंडूसाठी आहे. कंट्रोल-C कशासाठी आहे? तर कॉपी करण्यासाठी आहे. कंट्रोल-V कशासाठी आहे? तर पेस्ट करण्यासाठी आहे. आणि कंट्रोल-X कशासाठी आहे? तर कट करण्यासाठी कंट्रोल-Xचा वापर केला जातो. हे सुद्धा माहिती असू द्या, याच्यावर तुम्हाला परीक्षेत प्रश्न विचारले जाणार आहेत. आता 9वा प्रश्न आहे, विच ऑफ दिस इज अन एक्झाम्पल ऑफ सिस्टीम सॉफ्टवेअर? खालीलपैकी कोणतं सिस्टीम सॉफ्टवेअरचं उदाहरण आहे? तर याच्यामध्ये पहा, विंडोज OS म्हणजे ऑपरेटिंग सिस्टीम हे काय आहे? सिस्टीम सॉफ्टवेअरचं उदाहरण आहे. OSचा लॉंग फॉर्म सुद्धा बऱ्याच परीक्षांना विचारला जातो. तर OS म्हणजेच काय? ऑपरेटिंग सिस्टीम. ते पण तुम्ही माहिती असू द्या. त्याच्या पुढे आता, व्हॉट इज द स्मॉलेस्ट युनिट ऑफ डेटा इन अ कॉम्प्युटर? म्हणजे कॉम्प्युटरमध्ये सर्वात स्मॉलेस्ट युनिट कोणतं आहे? कशाचं? डेटाचं. तर कॉम्प्युटरमध्ये डेटाचं जे सर्वात स्मॉलेस्ट युनिट आहे ना ते आहे बीट. कोणतं आहे? बीट हे त्याचं उत्तर आहे. चला त्याच्या पुढचा प्रश्न पाहूयात आता. नेक्स्ट, बीट हे त्याचं उत्तर आहे. त्याच्या पुढचा प्रश्न आहे, व्हॉट इज द डिफॉल्ट फाईल एक्सटेन्शन ऑफ MS वर्ड 2016? MS वर्ड 2016 मध्ये जी फाईल असते त्याच्या शेवटी काय एक्सटेन्शन लावलेलं असतं, असा तो प्रश्न आहे. तर त्याच्या शेवटी कोणतं एक्सटेन्शन लावलं जातं माहिती आहे का? ते आहे डॉट्स, म्हणजे DOCX असं एक्सटेन्शन असतं. म्हणजे फाईलचं नाव आणि त्याच्या शेवटी .docx असं असतं. आता हे जे .xls आहे की नाही हे MS एक्सेलचं आहे. आणि हे .ppt आहे की नाही ते तुमचं पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनचं. चला त्याच्या पुढचा प्रश्न पाहूयात. आपण PPT म्हणतो ना, पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन, पॉवर पॉईंटचं आहे ते. 12 नंबरचा प्रश्न आहे, विच ऑफ दिस इज अ पॉप्युलर वेब ब्राउझर? खालीलपैकी कोणतं
पॉप्युलर वेब ब्राउझर आहे. त्याच्यामध्ये पहा गुगल क्रोम हे जे आहे ना हे सर्वात फेमस किंवा सर्वात प्रसिद्ध म्हणजे सर्वात जास्त वापरलं जाणारं कोणतं आहे, तर गुगल क्रोम हेच वेब ब्राउझर आपण सर्वात जास्त प्रमाणात वापरतो. त्याच्या पुढे आता 13 नंबरचा प्रश्न आहे, विच ऑफ दिस इज अ प्रोग्रामिंग लँग्वेज. खालीलपैकी कोणती प्रोग्रामिंग लँग्वेज आहे असा तो प्रश्न आहे. आता याच्यामध्ये पहा दिलेल्या याच्यामध्ये जी प्रोग्रामिंग लँग्वेज आहे ना ती आहे पहा HTML म्हणजे हायपरटेक्स्ट मार्कअप लँग्वेज, हे त्याचं उत्तर आहे. ॲक्च्युली ती फक्त लँग्वेज आहे, प्रोग्रामिंग नाही म्हणता येत तिला. 14 नंबरचा प्रश्न आपण पाहूयात, व्हॉट इज द फंक्शन ऑफ अन ऑपरेटिंग सिस्टीम. आता ऑपरेटिंग सिस्टीमचं काम काय असा तो प्रश्न आहे. व्हॉट इज द फंक्शन ऑफ अन ऑपरेटिंग सिस्टीम. आता ऑपरेटिंग सिस्टीमचं जे काम आहे ना ते आहे पहा मॅनेज हार्डवेअर, हे पण काम आहे. मॅनेज सॉफ्टवेअर हे सुद्धा काम आहे. प्रोव्हाइड युजर इंटरफेस हे सुद्धा काम आहे. म्हणून याचं उत्तर आहे ऑल ऑफ द अबव्ह, डी हे त्याचं उत्तर आहे. चला आता आपण 15 नंबर म्हणजे 40 नंबरचा प्रश्न पाहूयात एकूणच मध्ये. आधी 25 पाहिले आणि आता 40वा प्रश्न आहे. इथं 15चा नका विचार करू. विच डिव्हाइस इज युज्ड टू डिस्प्ले आउटपुट. आउटपुट पाहण्यासाठी कोणत्या डिव्हाइसचा वापर करतो, तर मॉनिटरचा वापर करतो. मी तुम्हाला याच्या आधीच्या प्रश्नामध्ये पण सांगितले मॉनिटर आहे, डिस्प्ले असतो, कीबोर्ड, स्कॅनर, जॉयस्टिक हे सगळे कसे आहेत इनपुट डिव्हाइसेस आहेत आणि मॉनिटर हा कसा आहे आउटपुट डिव्हाइस आहे. विच की इज युज्ड टू रिफ्रेश द स्क्रीन. तर मला वाटतं हा प्रश्न रिपीट झाला. F5 ही जी की आहे ती कशासाठी वापरली जाते, स्क्रीन रिफ्रेश करण्यासाठी वापरली जाते. विच ऑफ दिस इज नॉट अ प्रोग्रामिंग लँग्वेज. खालीलपैकी कोणती प्रोग्रामिंग लँग्वेज नाही असा तो प्रश्न आहे. आता याच्यामध्ये ना प्रोग्रामिंग लँग्वेज कोणती नाही माहिती आहे का, जावा ही प्रोग्रामिंग लँग्वेज आहे, पायथन ही प्रोग्रामिंग लँग्वेज आहे, C++ ही सुद्धा प्रोग्रामिंग लँग्वेज आहे, पण MS-DOS ही जी आहे ना ही प्रोग्रामिंग लँग्वेज नाही. सी हे त्याचं उत्तर आहे. आता डॉस कोणी वापरत नाही, पण आधी ती वापरली जायची. त्याच्या पुढे पहा आता, व्हॉट इज युज्ड टू ॲसेस द इंटरनेट. म्हणजे इंटरनेट ॲसेस करण्यासाठी कशाचा वापर केला जातो, तर इंटरनेट ॲसेस करण्यासाठी जो वापर केला जातो ना तो कशाचा केला जातो, तर वेब ब्राउझरचा केला जातो. बी हे त्याचं उत्तर आहे. काय उत्तर आहे, वेब ब्राउझर. चला त्याच्या पुढे 19 नंबरचा प्रश्न आपण आता पाहूयात. आणि प्रश्न आहे पहा, विच पार्ट ऑफ द कॉम्प्युटर कनेक्ट्स ऑर कंपोनंट्स टुगेदर. म्हणजे कॉम्प्युटरचा कोणता असा भाग आहे की जे सगळे कंपोनंट एकत्र जोडण्याचं काम करतो, तर त्याला काय म्हणतो आपण माहिती आहे का, आपल्या कुटुंबाला जसं जोडून ठेवण्याचं काम आई करते की नाही, तसं कॉम्प्युटरमधील सर्व पार्ट्स एकमेकांना कनेक्ट करून ठेवण्याचं काम कोणाचं आहे, मदरबोर्डचं आहे. बी हे त्याचं उत्तर आहे, मदरबोर्ड. चला त्याच्या पुढे आता प्रश्न पाहूयात. प्रश्न आहे पहा, विच कमांड इज युज्ड टू पेस्ट द कॉपीड कंटेंट. म्हणजे कॉपी केलेला कंटेंट पेस्ट करण्यासाठी कोणती कमांड वापरली जाते, तर त्याचं उत्तर आहे Ctrl+V ही कमांड पेस्टसाठी वापरली जाते. आपण Ctrl+C म्हणजे कॉपी, Ctrl+Z म्हणजे अंडूसाठी आणि Ctrl+H म्हणजे कट करण्यासाठी. चला त्याच्या पुढचा प्रश्न आहे आता. प्रश्न आहे पहा, विच कंपनी डेव्हलप्ड विंडोज OS. म्हणजे विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम जी आहे ती कोणत्या कंपनीनं डेव्हलप केली, तर त्याचं उत्तर आहे मायक्रोसॉफ्ट. मायक्रोसॉफ्ट ही जी कंपनी आहे ना त्यांनी विंडोज ही ऑपरेटिंग सिस्टीम काय केलेली आहे, डेव्हलप केलेली आहे. त्याच्यानंतरचं आहे, व्हॉट डज URL स्टँड फॉर. आता UR जे आहे URL त्याचा लॉंग फॉर्म काय असा तो प्रश्न आहे, तर त्याचा लॉंग फॉर्म आहे युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर असा त्याचा आहे. आणि URL म्हणजे काय असतो माहिती आहे का, ॲड्रेस असतो, पत्ता असतो, की एखादं वेबसाईट वगैरे आहे ती ओपन करायची असेल तर त्याचा URL माहिती असणं आवश्यक असतो. म्हणजे तो ऑनलाईन याच्यातलं पत्ताच असतो, ॲड्रेस असतो URL म्हणजे. ठीक आहे, त्याचा लॉंग फॉर्म काय आहे, युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर असा त्याचा लॉंग फॉर्म आहे. त्याच्या पुढचा प्रश्न आहे 23 नंबरचा प्रश्न आता पाहूयात आपण. वेबसाईटची जी लिंक असते ना तीच URLच असते. विच ऑफ द फॉलोइंग इज अ फाईल कंप्रेशन टूल. जे खालीलपैकी कोणतं फाईल कंप्रेशन करायचं टूल आहे. आता याच्यामध्ये फाईल कंप्रेशन टूल कोणतं आहे माहिती आहे का, तर ते आहे WinRAR. यामध्ये काय होतं, तर फाईल कंप्रेशन केली जाते.
तर WinRAR हे त्याचं उत्तर आहे. चला आता 24 नंबरचा प्रश्न पाहूयात. आणि प्रश्न आहे पहा, विच टेक्नॉलॉजी इज युज्ड फॉर वायरलेस इंटरनेट. म्हणजे वायरलेस इंटरनेटसाठी कोणती टेक्नॉलॉजी वापरली जाते. आता जवळपास प्रत्येकाच्या घरामध्ये पहा वायफायचं कनेक्शन असतं आणि आपण वायरलेस असतं ते, आणि मोबाईलला लॅपटॉपला कशाला आपण ते कनेक्ट करू शकतो. तो वायरलेस इंटरनेट कशाने जोडलं जातं, तर वायफायच्या माध्यमातून जोडलं जातं. चला त्याच्या पुढचा प्रश्न पाहूयात, 50वा प्रश्न. प्रश्न आहे पहा, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अन आउटपुट डिव्हाइस. खालीलपैकी कोणतं आउटपुट डिव्हाइस नाही. तर प्रिंटर हे आउटपुट आहे, मॉनिटर आउटपुट आहे, स्पीकर आउटपुट आहे, पण कीबोर्ड जो आहे ना तो आउटपुट डिव्हाइस नाही. तर डी हे त्याचं उत्तर आहे, कीबोर्ड. जर अजूनही आपले 50 प्रश्न अजून पाहिजेत बरं का. जर तुम्हाला न्यायालय भरती ई बुक विकत घ्यायचं असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि न्यायालय भरती ई बुक विकत घ्या. फक्त 215 रुपयामध्ये तुम्हाला हे ई बुक मिळेल. संपूर्ण सिलेबस यामध्ये व्यवस्थित दिलेला आहे, प्लस 163 टेस्ट आत्तापर्यंत अपलोड झालेले आहेत. अजूनही भरपूर टेस्ट त्यामध्ये अपलोड होणार आहेत आणि इंग्लिश भाषेमध्ये त्या टेस्ट आहे, कारण आपला पेपर हा इंग्लिश लँग्वेजमध्ये असणार आहे. आणि जसे प्रश्न परीक्षेत विचारले जाणार आहेत तसेच प्रश्न त्या 163 टेस्टमध्ये दिलेले आहेत. तर निश्चितच तुम्हाला त्याचा फायदा होईल. फक्त काय करायचं आहे, विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा. ॲप डाउनलोड केल्यानंतर सरळ सेवा भरतीच्या फोल्डरमध्ये जा, तिथे तुम्हाला न्यायालय भरती ई बुक मिळून जाईल. चला त्याच्या पुढचे प्रश्न आपण आता पाहूयात. आणि त्याच्यातला पहिला प्रश्न आता पाहू, म्हणजे 51 नंबरचा प्रश्न पाहूयात आता. तर प्रश्न आहे पहा, विच ऑफ द, एक मिनिट पेनचा पॉइंट, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अन ऑपरेटिंग सिस्टीम. खालीलपैकी कोणती ऑपरेटिंग सिस्टीम नाही. त्याच्यामध्ये पहा, विंडोज ही ऑपरेटिंग सिस्टीम आहे, लिनक्स ही ऑपरेटिंग सिस्टीम आहे, ओरॅकल ही ऑपरेटिंग सिस्टीम नाही, ही लँग्वेज आहे, मॅक OS ही सुद्धा ऑपरेटिंग सिस्टीम आहे. तर ओरॅकल हे त्याचं उत्तर आहे. ओरॅकल इज नॉट अन ऑपरेटिंग सिस्टीम. चला त्याच्या पुढे आता 52 नंबरचा प्रश्न आपण पाहूयात. आणि प्रश्न आहे पहा, विच शॉर्टकट की इज युज्ड टू कट सिलेक्टेड टेस्ट. एखादा टेस्ट जर आपण सिलेक्ट केला असेल तर तो कट करण्यासाठी कोणती शॉर्टकट की वापरली जाते. तर त्याचं उत्तर आहे पहा, Ctrl+X. कॉपी करण्यासाठी हे वापरतो, पेस्ट करण्यासाठी Ctrl+V, अंडू करण्यासाठी Ctrl+Z आणि Ctrl+X हे कशासाठी वापरलं जातं, तर कट करण्यासाठी वापरलं जातं. त्याच्यानंतर आता 53 नंबरचा प्रश्न आपण पाहूयात. व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि VAJ अकॅडमी हे जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ना ते सबस्क्राईब करा बरं का. व्हॉट टाईप ऑफ सॉफ्टवेअर इज MS Excel. आता MS Excel हे जे आहे ना हे कोणत्या स्वरूपाचं सॉफ्टवेअर आहे. तर हे जे आहे ना हे ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर आहे. पहा, MS Excel असेल, MS Word आहे, हे सगळे कसे आहेत, ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर आहेत. पॉवर पॉईंट झालं, फोटोशॉप झालं, हे सगळे ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर्स आहेत. त्याच्यानंतरचं आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ वेब ब्राउझर. खालीलपैकी कोणतं वेब ब्राउझर नाही. तर सफारी वेब ब्राउझर आहे, फायरफॉक्स वेब ब्राउझर आहे, क्रोम हे सुद्धा काय आहे, वेब ब्राउझर आहे. पण जे लिनक्स आहे ना ही ऑपरेटिंग सिस्टीम आहे, लिनक्स हे वेब ब्राउझर नाही. डी हे त्याचं उत्तर आहे, लिनक्स. बाकी सगळे काय आहेत, वेब ब्राउझर आहेत. त्याच्यानंतरचा आता प्रश्न आहे पहा, विच पार्ट ऑफ द कॉम्प्युटर होल्ड डेटा परमनंटली. कॉम्प्युटरचा कोणता भाग डेटा परमनंटली होल्ड करून ठेवतो. तर त्याचं उत्तर जे आहे ना 5 नंबरचं उत्तर ते आहे पहा, हार्ड डिस्क. आता हार्ड डिस्क हा जो आहे ना हे काय करतं की डेटा जो आहे ना तो परमनंटली होल्ड करून ठेवण्याचं काम करतो. सी हे त्याचं उत्तर आहे, हार्ड डिस्क. चला त्याच्या पुढचा प्रश्न पाहूयात आता. 6 नंबरचा प्रश्न स्क्रीनवर दिसेल तुम्हाला आता. आणि प्रश्न आहे पहा, विच ऑफ दिस इज अन अँटीव्हायरस सॉफ्टवेअर. खालीलपैकी कोणतं अँटीव्हायरस सॉफ्टवेअर आहे. तर याच्यामध्ये ना क्विक हिल हे जे आहे ना हे अँटीव्हायरस सॉफ्टवेअर आहे पहा. बाकीचे ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर्स आहेत, पण क्विक हिल हे कसं आहे, अँटीव्हायरस सॉफ्टवेअर आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे पहा, एक मिनिट थोडंसं तर उत्तर दिसू द्या तुम्हाला, आता पर्याय नाही. विच की कॉम्बिनेशन इज युज्ड टू सिलेक्ट ऑल कंटेंट इन अ डॉक्युमेंट. तर आपण Ctrl+A चा वापर करतो. Ctrl+A मुळे काय होतं की डॉक्युमेंटमध्ये जेवढा काही कंटेंट आहे तो सगळ्याच्या सगळा कंटेंट हा काय होतो, सिलेक्ट केला जातो.
त्याच्या पुढचा प्रश्न पाहूयात आता नेक्स्ट. 1 मिनिट. पुढचा प्रश्न आहे पहा आता. विच लँग्वेज इज युज्ड टू क्रिएट वेब पेजेस, म्हणजे वेब पेजेस तयार करण्यासाठी कोणत्या भाषेचा वापर केला जातो असा तो प्रश्न आहे. तर या ठिकाणी पहा HTML म्हणजे हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज ही जी लँग्वेज आहे ना ही कशासाठी वापरली जाते तर टू क्रिएट वेब पेजेस यासाठी HTML ही लँग्वेज वापरली जाते. आणि बाकीच्या ज्या आहेत ना C++, पायथन, जावा ह्या प्रोग्रामिंग लँग्वेज आहेत. प्रोग्राम तयार करण्यासाठी ह्या बाकीच्या सगळ्या लँग्वेज वापरल्या जातात. आणि वेब पेज तयार करण्यासाठी HTML ही लँग्वेज वापरली जाते. हा दोन्हीचा फरक आहे. त्या सगळ्या लँग्वेजेस आहेत पण बाकीच्या प्रोग्राम लँग्वेज होत्या आणि ह्या वेब पेज तयार करण्यासाठी वापरली जाणारी लँग्वेज होती. व्हॉट इज द फंक्शन ऑफ अ फायरवॉल. आता जी फायरवॉल असते ना तिचं काम काय आहे तर फायरवॉलचं काम काय माहिती आहे का कंट्रोलिंग नेटवर्क सिक्युरिटी. आपण जे नेटवर्क वापरतो त्याची सिक्युरिटी करण्याचं काम हे कुणाचं असतं या फायरवॉलचं असतं. चला त्याच्या पुढे आता 60 नंबरचा प्रश्न तुम्हाला स्क्रीनवर दिसेल. आणि प्रश्न आहे पहा विच ऑफ दिस इज अ प्रायमरी मेमरी. खालीलपैकी कोणती प्रायमरी मेमरी आहे. मी तुम्हाला थोड्या वेळापूर्वी सांगितलं होतं की प्रायमरी मेमरीचं मला उदाहरण सांगा. तर याच्यामध्ये रॅम ही जी आहे ना म्हणजे रँडम ॲक्सेस मेमरी ही काय आहे प्रायमरी मेमरी आहे. ठीक आहे. आणि हार्ड डिस्क ही कशी आहे सेकंडरी मेमरी आहे. त्याच्या पुढे पहा आता पुढचा प्रश्न आहे व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ लॅन. लॅनचा फुल फॉर्म काय आहे असा तो प्रश्न आहे. तर लॅनचा जो फुल फॉर्म आहे ना तो आहे पहा लोकल एरिया नेटवर्क. सी हे त्याचं उत्तर आहे. लोकल एरिया नेटवर्क हे त्याचं उत्तर आहे. कशाचं लॅनच्या फुल फॉर्मचं. त्याच्या पुढे आता प्रश्न पाहूयात आपण. 62 नंबरचा प्रश्न तुम्हाला स्क्रीनवर दिसणार आहे आता. आणि प्रश्न आहे पहा विच प्रोटोकॉल इज युज्ड टू सेंड ईमेल्स. म्हणजे आपल्याला जर एखादा ईमेल पाठवायचा असेल तर कोणता प्रोटोकॉल वापरला जातो असा तो प्रश्न आहे. तर ईमेल पाठवायचा असेल तर कोणता प्रोटोकॉल वापरला जातो SMTP हा प्रोटोकॉल वापरला जातो. बी हे त्याचं उत्तर आहे SMTP. त्याच्यानंतर आता विच ऑफ द फॉलोइंग इज अ क्लाउड स्टोरेज सर्व्हिस. म्हणजे खालीलपैकी कोणती क्लाउड स्टोरेज सर्व्हिस आहे. क्लाउड स्टोरेज सर्व्हिस म्हणजे काय ही काय आपल्या लॅपटॉपमध्ये नसते. कुठेतरी एक मोठं सर्व्हर असतं आणि खूप मोठा डेटा त्या सर्व्हरमध्ये साठवला जातो. त्याला आपण क्लाउड स्टोरेज सर्व्हिस असं म्हणतो. तर त्याचं उत्तर आहे ड्रॉपबॉक्स. हे त्याचं उत्तर आहे. म्हणजे आपण जे यूट्यूब असेल किंवा तुमचं व्हॉट्सअप असेल हे जे वापरतो ना त्याच्यातला डेटा हा क्लाउड स्टोरेज सर्व्हिसमध्येच म्हणजे तिथंच साठवला जातो. कुठेतरी एक सर्व्हर असतं आणि त्या ठिकाणी तो सगळा डेटा काय होतो साठवला जातो. त्याच्या पुढचा प्रश्न आहे आता विच डिव्हाइस इज रिक्वायर्ड फॉर इंटरनेट कनेक्शन. आपल्याला इंटरनेट कनेक्शनसाठी कोणतं डिव्हाइस महत्त्वाचं आहे. तर त्या ठिकाणी एक लक्षात ठेवा दिलेल्या पर्यायामध्ये मॉनिटर राउटर माऊस कीबोर्ड. तर दिलेल्या पर्यायानुसार त्याचं उत्तर आहे राउटर. म्हणजे घरामध्ये आपण जेव्हा वायफाय लावतो तर ते वायफाय कनेक्ट करण्यासाठी राउटर असतं पहा. आणि त्या राउटरच्या माध्यमातूनच संपूर्ण घरामध्ये इंटरनेट पुरवल्या जातं. हे वायफायसाठी राउटर लागतं. आणि जर आपल्याला कॉम्प्युटर किंवा लॅपटॉप कनेक्ट करायचा असेल तर त्याला कशाला म्हणजे वायरलेससाठी हे राउटर असतं. वायफायच्या माध्यमातून जर इंटरनेट कनेक्शन घ्यायचं असेल तर राउटर लागतं. आणि डायरेक्ट टेलिफोनच्या माध्यमातून इंटरनेट कनेक्शन घ्यायचं असेल तर त्याला मोडेम लागतं. हा दोन्हीमधला फरक तुम्ही समजून घ्या. त्याच्या पुढचा पाहूयात आता प्रश्न. त्याच्या पुढचा प्रश्न आहे पहा विच की इज युज्ड टू ओपन द स्टार्ट मेनू इन विंडोज. म्हणजे विंडोजमध्ये स्टार्ट मेनू ओपन करण्यासाठी कोणती की वापरली जाते. या ठिकाणी कोणती की वापरली जाते माहिती आहे का विंडोज की वापरली जाते. म्हणजे आपल्याला जर विंडोमध्ये स्टार्ट मेनू ओपन करायचा असेल तर विंडोज की वापरली जाते. कॉम्प्युटरमध्ये विंडोजचा जो लोगो असतो पहा असं चौकोन 4 चौकोन असतात एकमेकांशी अटॅच. म्हणजे एकच चौकोन असून त्यामध्ये अशा दोन एक उभी रेषा आणि आडवी रेषा त्याच्यामुळे ते 4 चौकोन दिसतात. तर ते विंडोज की असते ते दाबलं की स्टार्ट मेनू तयार होतो. त्याच्या पुढे पहा आता विच ऑफ दिस इज नॉट एन ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर.
आता याच्यामध्ये पहा विच ऑफ दिस इज नॉट अन ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर, खालीलपैकी कोणतं ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर नाही. तर MS वर्ड हे ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर आहे, एक्सेल हे ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर आहे, पॉवर पॉईंट हे सुद्धा ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर आहे, पण बायस हे जे आहे ना हे ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर नाही. तर डी हे त्याचं उत्तर आहे, बायस. आता त्याच्या पुढे पहा, एक मिनिट. पुढचा प्रश्न आहे पहा, विच अमन दिस इज अ फाईल एक्सटेन्शन फॉर ऑडिओ फाईल्स. आपण जे फक्त ऐकण्यासाठी ज्या फाईल वापरतो ना त्याचं एक्सटेन्शन काय. एक्सटेन्शन म्हणजे काय असतं माहिती आहे का, फाईलच्या शेवटी ते दिलेलं असतं पहा. तर जे ऑडिओ फाईल्स असतात त्याचं एक्सटेन्शन काय आहे, तर .mp3 असं आहे. हे जे DOCX आहे हे MS वर्डचं आहे, हे MS एक्सेलचं आहे आणि हे सुद्धा MS एक्सेलचं आहे. आणि .mp3 हे एक्सटेन्शन ऑडिओ फाईलसाठी वापरलं जातं. बी हे त्याचं उत्तर आहे, .mp3. त्याच्यानंतरचा प्रश्न पाहूयात आपण आता. प्रश्न आहे 68 नंबरचा प्रश्न, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ टाईप ऑफ प्रिंटर. खालीलपैकी कोणता प्रिंटरचा प्रकार नाही, असा तो प्रश्न आहे. त्याच्यामध्ये इंकजेट हा प्रिंटरचा प्रकार आहे, लेझर हा सुद्धा प्रिंटरचा प्रकार आहे, डॉट मॅट्रिक्स हा सुद्धा प्रिंटरचा प्रकार आहे, परंतु अँड्रॉइड हा प्रिंटरचा प्रकार नाही. तर अँड्रॉइड ही एक ऑपरेटिंग सिस्टीम आहे जी की गुगलने डेव्हलप केलेली आहे आणि जिचा वापर आपण मोबाईलमध्ये करत असतो. त्याच्या पुढे आता 69 नंबरचा प्रश्न तुम्हाला स्क्रीनवर दिसेल आणि प्रश्न आहे पहा, व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ PDF. PDFचा फुल फॉर्म आपल्याला सांगायचा आहे. तर PDF जो आहे ना त्या PDFचा जो फुल फॉर्म आहे ना तो आहे पहा, पोर्टेबल डॉक्युमेंट फॉर्मॅट हे त्याचं उत्तर आहे. PDFचा फुल फॉर्म काय आहे, तर पोर्टेबल डॉक्युमेंट फॉर्मॅट असा त्याचा फुल फॉर्म आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न पहा, 70 नंबरचा प्रश्न आता स्क्रीनवर दिसेल तुम्हाला आणि प्रश्न आहे, व्हॉट इज अ स्प्रेडशीट मेनली युज्ड फॉर. आता ही जी स्प्रेडशीट आहे हिचा वापर कशासाठी केला जातो, तर तिचा वापर हा कॅल्क्युलेशन्स अँड डेटा ॲनालिसिससाठी वापरला जातो. आपलं जे मायक्रोसॉफ्ट एक्सेल आहे की नाही, MS एक्सेल असं म्हणतो, तर हे जे MS एक्सेल आहे त्याच्यामध्ये ही स्प्रेडशीट असते आणि मग तिचा वापर म्हणजे MS एक्सेलचा किंवा त्या स्प्रेडशीटचा वापर हा कॅल्क्युलेशन करण्यासाठी आणि डेटा ॲनालिसिससाठी केला जातो. टायपिंग लेटरसाठी MS वर्ड वापरतात, प्रेझेंटेशनसाठी MS पॉवर पॉईंट वापरतात आणि ड्रॉइंगसाठी पेंट नावाचं जे सॉफ्टवेअर असतं ते वापरलं जातं, MS पेंट. ठीक आहे, तर हे सुद्धा तुम्हाला माहिती असू द्या. चला त्याच्या पुढचा प्रश्न पाहूयात आपण आता नेक्स्ट. पुढचा प्रश्न आहे, विच कमांड इज युज्ड टू सेव्ह अ फाईल. आता फाईल सेव्ह करण्यासाठी कोणती कमांड वापरतात, तर Ctrl+S ही जी कमांड आहे ना ही फाईल सेव्ह करण्यासाठी आपण वापरतो. आता याच्यामध्ये लक्षात ठेवा, Ctrl+O जे आहे ना फाईल ओपन करण्यासाठी वापरतात, Ctrl+S ही सेव्ह करण्यासाठी वापरतात, Ctrl+P ही कशासाठी वापरतात, तर प्रिंट करण्यासाठी आणि Ctrl+Z हे अंडू साठी वापरतात. ठीक आहे, चला त्याच्या पुढचा प्रश्न आता पाहूयात आपण नेक्स्ट. पुढचा प्रश्न आहे, व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ IP. IPचा फुल फॉर्म आपल्याला या ठिकाणी सांगायचा आहे. तर IPचा जो फुल फॉर्म आहे तो काय माहिती आहे का, तर त्याचा फुल फॉर्म आहे इंटरनेट प्रोटोकॉल. किती नंबरचा ऑप्शन आहे, सी हे त्याचं उत्तर आहे, इंटरनेट प्रोटोकॉल हे त्याचं उत्तर आहे. ठीक आहे, चला त्याच्या पुढचा प्रश्न पाहूयात आता. 73 नंबरचा प्रश्न तुम्हाला स्क्रीनवर दिसेल. व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि VAJ अकॅडमी हे जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ना ते सबस्क्राईब करा. खूप छान प्रश्न घेत आहे मी. विच डिव्हाइस इज युज्ड टू कन्वर्ट डिजिटल सिग्नल्स इनटू साऊंड. म्हणजे डिजिटल सिग्नलचं रूपांतर साऊंडमध्ये करण्यासाठी कोणतं डिव्हाइस वापरलं जातं, तर त्याचं उत्तर आहे स्पीकर. काय उत्तर आहे, सी हे त्याचं उत्तर आहे, स्पीकर. म्हणजे कॉम्प्युटरमध्ये जे डिजिटल सिग्नल असतात ते आवाजाच्या स्वरूपात बाहेर आणण्यासाठी कोणतं डिव्हाइस वापरलं जातं, तर स्पीकर हे डिव्हाइस वापरलं जातं. विच युनिट रिप्रेझेंट द स्पीड ऑफ अ प्रोसेसर. जे प्रोसेसरची जी स्पीड असते ना ते दाखवण्याचं काम कोणतं युनिट करतं, तर याच्यामध्ये पहा, स्पीड ऑफ द प्रोसेसर दाखवण्याचं काम हे गेझाहर्ट्झ म्हणजे GHz हे जे आहे ना ते करत असतं. सी हे त्याचं उत्तर आहे. त्याच्या पुढचा प्रश्न आहे आता, व्हॉट इज द मिनिंग ऑफ बीट. बीटचा अर्थ काय असा आहे,
व्हॉट इज द मिनिंग ऑफ बीट? तर बीट म्हणजे काय? बायनरी डिजिट. बीट म्हणजे काय? बायनरी डिजिट. सी हे त्याचं उत्तर आहे, बायनरी डिजिट. अजून 25 प्रश्न आपल्याला पाहिजेत बरं का. 75 प्रश्न झालेत, अजून 25 प्रश्न पाहिजेत. पण जर तुम्हाला न्यायालय भरती ई बुक विकत घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि न्यायालय भरती ई बुक विकत घ्या. फक्त 215 रुपयामध्ये तुम्हाला हे ई बुक मिळणार आहे आणि याच्यामध्ये संपूर्ण सिलेबस दिलेला आहे, प्लस 168 टॉपिक वाईज टेस्ट PDF स्वरूपामध्ये दिलेले आहे, ज्याची तुम्ही ॲपमध्येच सोडवू शकता आणि त्याचा खूप फायदा तुम्हाला परीक्षेला. आणि त्या सगळ्या टेस्ट ह्या इंग्लिश लँग्वेजमध्ये आहे, कारण पेपर आपला इंग्लिशमध्ये आहे. या ई बुकमध्ये हायकोर्ट क्लर्क पेपर म्हणून एक फोल्डरच दिलेलं आहे. त्या फोल्डरमध्ये त्या 163 आत्तापर्यंत अपलोड झालेत, अजूनही त्यामध्ये अपलोड होणार आहेत. तर डेफिनेटली तुम्हाला याचा फायदा होईल. विकत घ्या तुम्ही. फी अतिशय कमी आहे, फक्त 215 रुपये. चला त्याच्या पुढचा आता 76 नंबरचा प्रश्न आपण पाहूयात. फक्त मला ना पेनचा पॉइंट बारीक करू द्या. चला त्याच्या पुढचा प्रश्न आहे पहा. आता प्रश्न असा आहे, विच वन ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ प्रोग्रामिंग लँग्वेज? खालीलपैकी कोणती प्रोग्रामिंग लँग्वेज नाही, असा तो प्रश्न आहे. आता याच्यामध्ये ना पायथन ही प्रोग्रामिंग लँग्वेज आहे, जावा ही प्रोग्रामिंग लँग्वेज आहे, विंडोज ही ऑपरेटिंग सिस्टीम आहे, OS आहे, म्हणजे ही प्रोग्रामिंग लँग्वेज नाही. C++ ही सुद्धा प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. तर विंडोज हे त्याचं उत्तर आहे. विंडोज इज नॉट अ प्रोग्रामिंग लँग्वेज. चला त्याच्या पुढचा प्रश्न पाहूयात आपण आता 77 नंबरचा. आणि प्रश्न आहे पहा, विच वन ऑफ द फॉलोइंग इज द करेक्ट फुल फॉर्म ऑफ IP? IPचा फुल फॉर्म काय आहे? तर इंटरनेट प्रोटोकॉल हे त्याचं उत्तर आहे. मला वाटतं हा प्रश्न रिपीट झालाय. चला एक 4-5 प्रश्न रिपीट होऊ शकतात. त्याच्या पुढच्या 100 प्रश्नांमध्ये 4-5 प्रश्न रिपीट होऊ शकतात. हे PYQ आहे सर्व, त्यामुळे रिपीट होऊ शकतात. व्हॉट इज द मेन फंक्शन ऑफ द कंट्रोल युनिट इन द CPU? आता CPU मध्ये जे कंट्रोल युनिट असतं ना, त्याचं मुख्य काम काय आहे, असा तो प्रश्न आहे आपला. तर CPU मध्ये जो कंट्रोल युनिट असतो त्याचं मुख्य काम काय माहिती आहे का? तर कंट्रोल ऑपरेशन्स ऑफ ऑल पार्ट्स, म्हणजे सर्व प्रकारचे जे ऑपरेशन्स आहेत ना, ते कंट्रोल करण्याचं काम त्या CPU मधील कंट्रोल युनिटचं आहे. चला त्याच्या पुढे आता चौथा प्रश्न आपण पाहूयात. आणि प्रश्न आहे पहा, विच वन ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ टाईप ऑफ कॉम्प्युटर मेमरी? खालीलपैकी कोणती कॉम्प्युटरची मेमरी नाही, असा तो प्रश्न आहे. तर ऑप्शन पाहिले की लगेच तुम्हाला लक्षात येईल. रोम ही परमनंट मेमरी आहे, रॅम ही टेम्पररी अँड व्होलॅटाईल मेमरी आहे, CPU इज नॉट अ मेमरी, कॅचे ही सुद्धा मेमरी आहे, सर्वात फास्ट मेमरी मानल्या जाते कॅचे. तर CPU इज नॉट अ मेमरी. चला त्याच्या पुढचा प्रश्न पाहूयात आता. पुढचा प्रश्न आहे पहा, मला थोडंसं झूम हे करावं लागेल. प्रश्न असा आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज युज्ड टू कनेक्ट अ कॉम्प्युटर टू अ टेलिफोन लाईन? म्हणजे कॉम्प्युटर टेलिफोन लाईनला कनेक्ट करण्यासाठी कोणतं डिव्हाइस वापरतात? तर मोडेम वापरतात. मी तुम्हाला याच्या आधी पण सांगितलं, वायफायसाठी राउटर असतं, पण टेलिफोन लाईनला जर कॉम्प्युटर कनेक्ट करायचा असेल तर त्यासाठी कशाचा वापर केला जातो? मोडेमचा वापर केला जातो. चला आता आपण त्याच्या पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न आहे पहा, एक सेकंद. प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज अन एक्झाम्पल ऑफ ओपन सोर्स सॉफ्टवेअर? म्हणजे खालीलपैकी कोणतं ओपन सोर्स सॉफ्टवेअरचं उदाहरण आहे? आता याच्यामध्ये ना ॲडोब फोटोशॉप हे जे आहे ना, हे ओपन सोर्स सॉफ्टवेअरचं उदाहरण आहे. म्हणजे तुम्ही विदाऊट लायसन ते सॉफ्टवेअर वापरू शकता. त्याला काय म्हणतो आपण? ओपन सोर्स सॉफ्टवेअर असं. एक मिनिट. याच्यामध्ये लिनक्स उत्तर येईल. सॉरी, ॲडोब फोटोशॉप नाही, लिनक्स हे काय आहे? ओपन सोर्स सॉफ्टवेअर आहे. सी हे त्याचं उत्तर आहे, लिनक्स. चला त्याच्या पुढे 7वा प्रश्न पाहूयात. 7वा नाही, 82वा प्रश्न पाहूयात आता. प्रश्न आहे पहा, वरच्याचं उत्तर लिनक्स आहे बरं का, लिनक्स आहे, लिनक्स. विच ऑफ दिस इज अ व्हॅलिड फाईल एक्सटेन्शन फॉर पॉवर पॉईंट फाईल्स? म्हणजे आपला जो पॉवर पॉईंट असतो त्यासाठी व्हॅलिड फाईल एक्सटेन्शन कोणतं आहे? तर ते आहे पहा
PPTX हे त्याचं उत्तर आहे. हे डॉट जे आहे ते MS वर्डसाठी आहे. हे जे XLS आहे MS एक्सेल साठी आहे. EHC हे सुद्धा MS एक्सेल साठी आहे. आणि PPTX हे कशासाठी आहे तर पॉवर पॉईंट साठी आहे. त्याच्या पुढचा प्रश्न पहा आता. नेक्स्ट 83 नंबरचा प्रश्न आता स्क्रीनवर दिसेल तुम्हाला. प्रश्न आहे विच ऑफ द फॉलोइंग इज अ ग्राफिकल ऑपरेटिंग सिस्टीम, म्हणजे खालीलपैकी कोणती ग्राफिकल ऑपरेटिंग सिस्टीम आहे असा तो प्रश्न आहे. तर याच्यामध्ये ना जी विंडोज आहे ना ही विंडोज ही ग्राफिकल ऑपरेटिंग सिस्टीम आहे. बाकी डॉस, युनिक्स, लिनक्स ह्या ग्राफिकल ऑपरेटिंग सिस्टीम नाहीत, पण विंडोज ही कशी आहे ग्राफिकल ऑपरेटिंग सिस्टीम आहे. त्याच्या पुढचा प्रश्न आहे आता विच इज द फास्टेस्ट टाईप ऑफ मेमरी. तर विच इज द फास्टेस्ट टाईप ऑफ मेमरी, तर याच्यामध्ये ना कॅचे ही जी आहे ना ही सर्वात फास्टेस्ट मेमरी असते. सर्वात फास्टेस्ट मेमरी कोणती असते तर कॅचे ही जी असते ना ही सर्वात फास्टेस्ट मेमरी असते. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे पहा व्हॉट डज GUI स्टँड फॉर. तर GUI याचा जो लॉन्ग फॉर्म आहे ना तो लॉन्ग फॉर्म आहे पहा ग्राफिकल युजर इंटरफेस. काय त्याचा लॉन्ग फॉर्म आहे ग्राफिकल युजर इंटरफेस हे त्याचं उत्तर आहे. त्याच्या पुढे आता 86 नंबरचा प्रश्न आपण पाहूया. प्रश्न आहे व्हॉट इज अ ट्रोजन हॉर्स इन कॉम्प्युटिंग, म्हणजे कॉम्प्युटिंग मध्ये ट्रोजन हॉर्स काय आहे. आता हा जो ट्रोजन हॉर्स आहे ना ते काय माहित आहे का अ टाईप ऑफ व्हायरस आहे. हे जे ट्रोजन हॉर्स आहे हे काय आहे अ टाईप ऑफ व्हायरस. बी हे त्याचं उत्तर आहे. तो व्हायरसच असतो, व्हायरसचा एक प्रकार आहे. त्यानंतर विच ऑफ द फॉलोइंग इज द शॉर्टकट टू प्रिंट अ डॉक्युमेंट, म्हणजे एखादं डॉक्युमेंट जर आपल्याला प्रिंट करायचं असेल तर त्यासाठी कोणता शॉर्टकट वापरला जातो. तो डॉक्युमेंट प्रिंट करण्यासाठी कोणता शॉर्टकट वापरला जातो तर कंट्रोल P हा शॉर्टकट त्यासाठी वापरला जातो. कंट्रोल P हे त्याचं उत्तर आहे. त्याच्यानंतर विच युनिट ऑफ द CPU इज रिस्पॉन्सिबल फॉर लॉजिकल ऑपरेशन्स. तर लॉजिकल ऑपरेशनसाठी आलू म्हणजे अरिथमॅटिक लॉजिकल युनिट हा जबाबदार असतो. आलू हे त्याचं उत्तर आहे. आलू म्हणजे आपल्या घरातला भाजीसाठी वापरतात तो आलू नाही बरं का. नाहीतर तुम्हाला वाटेल आलू लॉजिकल युनिटसाठी वापरतात म्हणजे घरातला भाजीतला आलू, तो आलू नाही. आलू म्हणजे अरिथमॅटिक अँड लॉजिकल युनिट असा त्याचा लॉन्ग फॉर्म होतो. त्याच्या पुढचा आहे विच कमांड इज युज्ड टू ओपन अ न्यू टॅब इन मोस्ट ब्राउझर्स, म्हणजे बहुतांश ब्राउझरमध्ये नवीन टॅब जर तुम्हाला ओपन करायचा असेल तर कोणती कमांड वापरली जाते तर त्याचं उत्तर आहे पहा कंट्रोल T. आता T म्हणजे काय टॅब, तर पहिल्या अक्षरावरूनच ते लक्षात ठेवा तुम्ही. कंट्रोल T हे त्याचं उत्तर आहे. ठीक आहे. चला त्याच्या पुढचा प्रश्न पाहूयात आता. नेक्स्ट विच ऑफ दिस इज अ कम्युनिकेशन डिव्हाइस. काय दिलेलं आहे आपल्याला विच ऑफ दिस इज अ कम्युनिकेशन डिव्हाइस. खालीलपैकी कोणतं कम्युनिकेशन डिव्हाइस आहे. याच्यामध्ये ना मोडेम हे जे आहे ना मोडेम हे काय आहे कम्युनिकेशन डिव्हाइस आहे. ए हे त्याचं उत्तर आहे. चला त्याच्या पुढचा प्रश्न पाहूयात आता. नेक्स्ट विच पोर्ट इज कॉमनली युज्ड टू कनेक्ट अ मॉनिटर, म्हणजे मॉनिटर कनेक्ट करण्यासाठी कॉमनली कोणत्या पोर्टचा वापर केला जातो. तर मॉनिटर कनेक्ट करण्यासाठी म्हणजे मॉनिटर आणि CPU किंवा मॉनिटरला कनेक्ट करण्यासाठी कोणतं पोर्ट वापरतात माहित आहे का तर त्याचं उत्तर आहे HDMI. बी हे त्याचं उत्तर आहे. HDMI हे पोर्ट मॉनिटरला कनेक्ट करण्यासाठी वापरलं जातं. ठीक आहे. चला त्याच्या पुढचा प्रश्न पाहूयात आता. नेक्स्ट व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ PDF. हा प्रश्न रिपीट झालाय आपला. तर PDFचा जो फुल फॉर्म आहे तो फुल फॉर्म काय माहित आहे का तर तो आहे पोर्टेबल डॉक्युमेंट फॉर्मॅट हे त्याचं उत्तर आहे. चला त्याच्या पुढचा प्रश्न आहे आता. नेक्स्ट विच ऑफ द फॉलोइंग इज अन एक्झाम्पल ऑफ युटिलिटी सॉफ्टवेअर. खालीलपैकी कोणतं युटिलिटी सॉफ्टवेअरचं उदाहरण आहे. आता याच्यामध्ये लक्षात ठेवा युटिलिटी सॉफ्टवेअरचं उदाहरण कोणतं आहे माहिती आहे का तर अँटीव्हायरस हे जे आहे ना
हे युटिलिटी सॉफ्टवेअर आहे. विंडोज, विंडोज हे ऑपरेटिंग सिस्टीम आहे, MS वर्ड हे ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर आहे, क्रोम हे ब्राउझर आहे, पण अँटीव्हायरस हे कसं आहे, युटिलिटी सॉफ्टवेअर आहे. चला त्याच्या पुढचा प्रश्न पाहूयात आता. व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ STTP? आता STTPचा जो फुल फॉर्म आहे तर तो फुल फॉर्म काय आहे, तर हायपर टेस्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल हे त्याचं उत्तर आहे. STTP म्हणजे काय, हायपर टेस्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल हे त्याचं उत्तर आहे. त्याच्यानंतरचं पहा, विच वन इज युज्ड टू क्रिएट प्रेझेंटेशन, म्हणजे प्रेझेंटेशन तयार करण्यासाठी कशाचा वापर केला जातो, तर MS पॉवरपॉईंट याचा वापर कशासाठी केला जातो, प्रेझेंटेशन तयार करण्यासाठी. MS वर्ड लेटर टाईप करण्यासाठी, डॉक्युमेंट फाईल तयार करण्यासाठी. MS एक्सेल हे कॅल्क्युलेशनसाठी वापरतात. त्याच्यानंतर तुमचं चार्ट वगैरे तयार करण्यासाठी, टेबल तयार करण्यासाठी आणि डेटा ॲनालिसिस करण्यासाठी. ॲडोब रीडर हे तर वेगवेगळे सॉफ्टवेअर आहे, म्हणजे आपण PDF वगैरे वाचतो ना, ती ॲडोब रीडरमध्येच वाचतो पहा. त्याच्यानंतरचा प्रश्न पहा आता, व्हॉट डज द टर्म बुटिन मीन, म्हणजे जी बुटिन नावाची टर्म आहे तिचा अर्थ काय, असा तो प्रश्न आहे. तर बुटिन म्हणजे काय, तर स्टार्ट इन द कॉम्प्युटर, म्हणजे कॉम्प्युटर जे सुरू होतं, स्टार्ट इन द कॉम्प्युटर, त्याला काय म्हटलं जातं, बुटिन असं म्हटलं जातं. पुढचं आहे आता, विच वन ऑफ द फॉलोइंग स्टोअर्स डेटा परमनंटली, खालीलपैकी कोण परमनंट डेटा स्टोअर करण्याचं काम करतं, तर याच्यामध्ये हार्ड डिस्क हे त्याचं उत्तर आहे. सी हे त्याचं उत्तर आहे, हार्ड डिस्क. त्याच्यानंतरचा प्रश्न पहा आता, विच ऑफ दिस इज अ वेब बेस्ड ईमेल सर्व्हिस, खालीलपैकी कोणती वेब बेस्ड ईमेल सर्व्हिस आहे. आता याच्यामध्ये वेब बेस्ड ईमेल सर्व्हिस कोणती आहे, तर जीमेल. बी हे त्याचं उत्तर आहे, जीमेल हे त्याचं उत्तर आहे. 94 त्याच्या पुढचा प्रश्न 99 नंबरचा प्रश्न आहे आता, विच ऑफ दिस इज युज्ड फॉर क्रिएटिंग ड्राफ्ट्स अँड फॉर्म्युलाज, म्हणजे ड्राफ्ट्स आणि फॉर्म्युलाज तयार करण्यासाठी कशाचा वापर केला जातो, तर मी सांगितलंय तुम्हाला की फॉर्म्युलाज आणि ड्राफ्ट्स तयार करण्यासाठी कशाचा वापर केला जातो, तर MS एक्सेल याचा वापर केला जातो. नोटपॅड हे डॉक्युमेंटसाठीच असतं, MS वर्ड डॉक्युमेंटसाठी, पॉवर पॉईंट जे आहे ते प्रेझेंटेशनसाठी, आणि MS एक्सेलचा वापर ड्राफ्ट्स फॉर्म्युलाज तयार करण्यासाठी केला जातो. 100वा प्रश्न आता स्क्रीनवर दिसते पहा तुम्हाला, आणि प्रश्न आहे, व्हॉट डज CPU मेनली कन्सिस्ट ऑफ, म्हणजे CPU हा जो आहे हा मेनली कशाचा बनलेला असतो, तर CPU हा ALU अँड CU, म्हणजे ALU म्हणजे अरिथमेटिक अँड लॉजिकल युनिट, CU म्हणजे कंट्रोल युनिट, या दोघांपासून हा CPU बनलेला असतो. जर तुम्हाला न्यायालय भरती ई बुक विकत घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि न्यायालय भरती ई बुक विकत घ्या. फक्त आणि फक्त 215 रुपये किंमत आहे, पण संपूर्ण सिलेबस कव्हर होईल, प्लस 163 आत्तापर्यंत टेस्ट टॉपिक वाईज टेस्ट दिलेले आहेत, त्याही इंग्लिश भाषेमध्ये दिलेले आहेत, त्यामुळे तुम्हाला डेफिनेटली त्याचा फायदा होईल. तर या व्हिडिओमध्ये आपण कॉम्प्युटरवर आधारित 100 प्रश्न पाहिलेले आहेत. याच्यातले बरेचसे प्रश्न जशाच तसे तुम्हाला ॲक्च्युअल परीक्षेमध्ये विचारले जातील मित्रांनो. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि VAJ अकॅडमी हे जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. थांबूयात. धन्यवाद.